नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ह्यापूर्वी आपण बरेच प्रकारचे पराठे बघितलेले आहेत, म्हणजे पराठ्यांचे खूप विविध प्रकार बघितलेले आहेत। तर आज सुद्धा मी पराठे तयार करणार आहे। तर आज मी कस्तुरी मेथीचे पराठे तयार करणार आहे। तर कसे तयार करायचे आहेत ते बघूयात। एका परातीमध्ये मी कणिक घेतलेली आहे। तर तुम्हाला किती पराठे तयार करायचे आहेत त्यानुसार तुम्ही कणिक घेऊ शकता। तर मी इथे जवळजवळ 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। आता ह्यामध्ये मी कस्तुरी मेथी घालत आहे। तर ही जी कस्तुरी मेथी आहे ती मी घरीच तयार केलेली आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर मेथी मिळते, तर त्यावेळेस ते तोडून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि सावलीमध्ये छान सुकवून घ्यायची। तर अशा प्रकारची ही कस्तुरी मेथी तयार होते। तर कस्तुरी मेथी जी आहे ते अशी हाताने थोडी कुस्करून घालून घेतली आहे कणकेमध्ये। आणि इथे मी मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेत आहे। तर 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, तर त्या अशा प्रकारे मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत। तर आपल्या आवडीनुसार, चवीनुसार ह्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे। अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मी मिरची आणि लसणाचा ठेचा घातला आहे, त्यामुळे तिखट जे आहे ते थोडे अंदाजानुसारच घालायचं आहे। अर्धा चम्मच तीळ घालून घेतले आणि अर्धा चम्मच हातावर कुस्करून घेतलेला ओवा घालत आहे। तर ओवा अशा प्रकारे कुस्करून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो। आणि ह्यामध्ये मी एक कच्चा बटाटा अशा प्रकारे किसून घालत आहे। तर त्यामुळे हे पराठे जे आहेत ते एकदम मस्त असे तयार होतात, सॉफ्ट असे तयार होतात। ह्यापूर्वी सुद्धा मी बऱ्याच प्रकारचे पराठे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, पण ह्या पद्धतीचे जे पराठे आहेत ते मी आजच करत आहे आणि आजच तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे ह्यामध्ये। आणि ह्या खलबत्त्यामध्ये मी मिरची आणि लसणाचा ठेचा तयार केला होता, तर त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि ते कणकेमध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि हे कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। कणिक भिजवून घ्यायची आहे छान। तर कणिक भिजवून घेतल्यानंतर थोडासा तेलाचा हात घेऊन पुन्हा चोळून घ्यायची आहे ही कणिक। तुम्ही हिरव्या ओल्या मेथीचे पराठे तर नेहमीच करत असाल, पण अशा प्रकारे कस्तुरी मेथीचे जे पराठे आहेत ते सुद्धा खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही नक्की करून बघाल अशा प्रकारचे पराठे। आणि आता नेहमी आपण ज्या प्रकारे पराठे तयार करतो, तर त्या पद्धतीने पराठे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी छान तेल लावून खरपूस असे भाजून घ्यायचे, शेकून घ्यायचे आहेत। तर आज हे जे पराठे आहेत ते मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केलेले होते। तर तुम्ही नाश्त्यासाठी किंवा आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत, तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पराठे करून देऊ शकता। कारण मुलं जे आहेत ते भाज्या खायला कंटाळा करतात, तर तुम्ही ह्या प्रकारे पराठ्यांमध्ये भाज्या लपवून पराठे त्यांना करून देऊ शकता टिफिनला। तर छान असे मी पराठे तयार करून घेतलेले आहेत। तर पराठे खायचे कशासोबत, तर दह्यासोबत हे पराठे जे आहेत ते खूप छान लागतात। सोबत तोंडी लावायला लोणचं असेल किंवा एखादी टोमॅटोची चटणी असेल तर उत्तमच।
तर हे छानपैकी मी पराठे तयार करून घेतले आणि मस्त असे हे तेल लावून शेकून घेतलेले आहेत। इथे तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता पराठे शेकण्यासाठी। तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। तर मस्त असे खमंग पराठे तयार झालेले आहेत। तर आजचे हे कस्तुरी मेथी आणि बटाट्याचे पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ